हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याचा ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। तर आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यास शिवसेनेचा पाठिंबा, उद्धव ठाकरेंकडून जाहीर। महायुती सरकारच्या बापाचा घडा भरला, बापाचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांघरून, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पाप करा आणि भाजपत या, ही मोदींची गॅरंटी। कालच एका गद्दाराला क्लीन चिट दिली। संभाजीनगरमधील भाषणात उद्धव ठाकरेंची रवींद्र वायकरांवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, माजी महापौर राजू शिंदेंसह 6 नगरसेवकांचा ठाकरे गटात प्रवेश। शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। राजू शिंदेंमुळे माझा 2 वेळा पराभव, राजू शिंदेंबाबत माझी नाराजी, मात्र ठाकरेंचा शब्द मान्य। राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आहे का? काँग्रेसनं आपणच मोठा भाऊ असल्याचं ठाकरे गटाला सांगितलं, उदय सामंत यांचा टोला। उद्धव ठाकरेंकडून छत्रपती संभाजीनगरमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतीची पाहणी, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत। उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी व्यथा मांडली। वरळी हिट अँड रन प्रकरणात शिंदे गटातील उपनेते राजेश शहा ताब्यात, कार ड्रायव्हर चालवत असल्याचा शहांचा जबाब, तर कार मीर शहा चालवत असल्याचा जखमी व्यक्तीचा दावा। मध्यरात्रीपर्यंत जुहूतल्या बारमधील पार्टीत मीरकडून मद्यप्राशन, मिहीर शहाकडून इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो अपलोड। पार्टीनंतर मिहीर शहा गाडी चालवत असल्याची शक्यता। अपघातानंतर मिहीर शहा फरार, गोरेगावमध्ये नातेवाईकाच्या घरी आणि नंतर मित्राकडे गेल्याची माहिती। मिहीर शहाचा पोलिसांकडून शोध सुरू। मुसळधार पावसामुळे तळोजा पनवेल महामार्ग पाण्याखाली, अनेक गाड्या पुराच्या पाण्यामध्ये बंद पडल्या। उरण पनवेल मार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं, वाहतूक मंदावली। पनवेलमधील नावडे नदीला पूर, कळंबोलीत पुराचं पाणी रेल्वे रुळावर। मंगळुरू एक्सप्रेस मुंबईला येताना कळंबोलीजवळ अडकली, प्रवासी गाडीतून उतरून पायी चालत निघाले। ठाण्याच्या शहापूर भागाला मुसळधार पावसाचा फटका, शहापूरच्या कमरे पुलावर पाणी, भारंगी नदीचं पाणी परिसरात शिरल्यानं पूरजन्य स्थिती, एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू। पनवेलमधील पडघे गावाला पुराचा वेढा, अनेक गाड्या वाहून गेल्याची माहिती। पनवेलमधील सखल भागात पाणी साचलं, रस्ते आणि सोसायट्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात। मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू, पुढील 2 दिवस रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशारा, अनेक नद्या पात्राबाहेर, शेतामध्ये सुद्धा नद्यांचं पाणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।